काल संबंध महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मतदानाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सोलापूर शहर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघामध्ये 65% मतदान झालेले आहे। याविषयी आपण सोलापुरातील अभ्यासू पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून जे काम करतात त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत पत्रकार किरण बनसोडे सर। सर काय सांगाल एकंदरीत सोलापूर शहर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील आढावा? एकूणच एक नव्या राजकीय समीकरणानंतर महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे। सोलापुरात ही उत्साही वातावरणात चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली। साधारणतः 65% मतदान सोलापूर जिल्ह्यात सरासरी झाल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एकूणच जर आपण महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जर चित्र पाहिलं निवडणुकीत पक्षीय बलाबलाचं किंवा किती उमेदवारीची लढत झालेली आहे तर महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महायुती अंतर्गत सर्वाधिक जागा 6 जागा भाजपा लढवित आहेत। त्या खालोखाल 3 जागा शिवसेना शिंदे गट लढवित आहेत। तर दुसरा गट म्हणजे महायुती अंतर्गतच राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून 2 जागा या जिल्ह्यात लढविल्या जात आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून 6 जागा लढविल्या जात आहेत। तर त्या खालोखाल 3 जागा काँग्रेस आणि 3 जागी शिवसेना ठाकरे गट लढवित आहे आणि महाविकास आघाडीमध्ये साधारणतः 4 ठिकाणी बिघाडी झाल्याचं चित्र आहे। जर एकूणच इथलं जर महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जर उमेदवारीचं बलाबल जर पाहिलं तर मोठा भाऊ हा महायुतीत भाजप आहे तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष असल्याचं दिसून येतं। दोन्ही भाजपा आणि शरदचंद्र राष्ट्रवादी पक्ष हे 6 जागा लढवित असल्याचं दिसून येतं आणि चुरशीनं मतदान झालेलं आहे। आणि जर आपण सोलापूर शहराचा जर चित्र पाहिलं राजकीय तर शहर मध्य मतदारसंघ हा राज्याच्या पटलावर एक लक्ष केंद्रित केलेला मतदारसंघ म्हणून इथं पाहिला जातो। शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर ही विधानसभा निवडणूक या मतदारसंघात होत आहे। या मतदारसंघात तसं पाहिलं तर चौरंगी लढत होत असल्याचं दिसून येतं। काँग्रेसकडून माजी स्थायी समिती सभापती चेतन नरोटे तर माकपाकडून माजी आमदार नरसई आडम हे निवडणूक लढवित आहेत। तर तिसरा पक्ष म्हणजे MIM यांच्याकडून फारुख शाब्दू हे निवडणूक रिंगणात आहेत। भाजपने इथं पारंपरिक जर जागा पाहिली तर ही शिवसेनेची, परंतु भाजपने या जागेवर आपला उमेदवार दिला महायुती अंतर्गत आणि भाजपकडून माजी नगरसेवक देवेंद्र कोठे हे निवडणूक मैदानात आहे। या मतदारसंघामध्ये मुस्लिम, पद्मशाली, तेलुगू भाषिक त्याचबरोबर इतर संमिश्र मोची समाज आहे, BJNT समाज आहे, असा हा संमिश्र परंतु तेलुगू आणि मुस्लिम समाज आणि मोची समाजाचं प्राबल्य आहे। या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत असल्याचं चित्र आहे। आता आपल्या सोबत आहेत पत्रकार अजित उमरजकर, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कसा नेमक्या पद्धतीने जनतेचा कौल आपल्याला कसा वाटतो, एकंदरीत मतदान कशा पद्धतीने झालं आणि शहरातील मतदारांना काय वाटतं, काय सांगाल? सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाची जर आकडेवारी पाहिली तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचं मतदान झालेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी लाडकी बहिणीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता या वाटत आहे आणि जिल्ह्याचा विचार केला तर 11 जागांपैकी महायुती कुठेतरी 1-2 जागेने वरचं ठरेल असं शाश्वती वाटत आहे। आणि शहरातल्या मतदारसंघाचा विचार करता दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुभाष देशमुख, अमर पाटील आणि काडादी यांच्यात लढत झाली। काडादी अपक्ष तर अमर पाटील ठाकरे गटाकडून लढलेले आहेत। याच्यामध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांनी भरपूर कामं केली असल्यामुळे त्यांना थोडा ॲडव्हान्टेज मिळेल असं वाटतंय।
पण लिंगायत समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात अमर पाटील यांना पण झालेलं आहे. त्याच्यामुळे येथे लढत अमर पाटील आणि सुभाष देशमुख यांच्यातच होणार आहे. आणि या मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवकुमार शिंदे असतील किंवा खासदार प्रणित शिंदे असतील यांनी मतदानाच्या दिवशी सकाळ सकाळीच अपक्ष उमेदवार काडादी यांना पाठिंबा दिला. याविषयी काय सांगा? काँग्रेसचं दक्षिण विधानसभा मतदारसंघातलं गणित सुरुवातीपासूनच चुकलेलं होतं. त्यांनी दिलीप माने यांचा एबी फॉर्म आला असताना दिला नाही आणि शेवटच्या क्षणी काडादी यांना पाठिंबा दिला जरी असला तरी दिलीप माने समर्थक पूर्णपणे नाराज आहेत. त्याच्यामुळे दिलीप माने एकीकडे आणि त्यांचे समर्थक दुसरीकडे असं चित्र पूर्ण मतदारसंघात होतं. आणि शिंदे यांनी अमर पाटलांना पाठिंबा दिला. त्याचं रिॲक्शन लगेच 2 तासात उमटलेलं आहे. शिवसेनेने त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी जरी पाठिंबा दिला असला तरी काडादींना म्हणावा तेवढा फायदा होणार नाही. सोलापूर शहरातील उत्तरचं गणित राहिलेलं आहे. आपण मध्य आणि दक्षिणचं गणित आता आपण जाणून घेतलं. आपल्यासोबत आहेत पत्रकार चंद्रकांत मिराकोर सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शहरातील जिल्ह्यातील मतदारांनी कसा कौल दिला आणि उत्तरमधील गणित काय झालं. सोलापूरमध्ये मूळ हे महाविकास आघाडी इलेक्शन बघितलं तर 11 मतदारसंघामध्ये मूळ हे इलेक्शन हे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती झालीच नाही. सगळ्याकडे आपल्याकडे जर पंढरपूर मतदारसंघ बघितला त्याच्यामध्ये बिघाडी आहे, दक्षिण सोलापूर मतदारसंघ बघितला त्याच्यामध्ये बिघाडी आहे आणि सांगोल्यातला मतदारसंघ बघितला त्याच्यामध्ये ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये पण ही सगळं पक्ष पातळीवर युती जरी असली तरी स्थानिक पातळीवर कुठं महाविकास आघाडी दिसून येत नाही. तिथे तिथं त्याच्या पद्धतीनं कार्यकर्ते विभागले. जर पंढरपूरमध्ये गेलं तर काँग्रेसचे लोक एकीकडे आणि राष्ट्रवादीचे लोक एकीकडे आणि तिथं जसं झालंय हे सगळं वर्ण ठरलं का असं दिसून आलंय. कारण का त्यांनी त्यांच्या लोकांना सांगितलं की ह्याला निवडून आणण्यासाठी ह्याला उभं केलं तर ह्या मताची गणित मध्ये विभागणी होईल आणि त्यामुळे आपलं सीट निघून येईल. हे वरूनच काहीतरी राजकीय पटलावर. जर दक्षिणची जागा बघितली तर काडादीची पहिली निवडणूक आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मागतं राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसचा पाठबळ. मग ह्याला काय म्हणायचं? हे कोणीतरी वरिष्ठांचा हात आहे आणि तसं काडादी ससा मॅच्युरिटी माणूस आहे. पण त्यांनी का निर्णय घेतला? त्यांचा कोण गॉडफादर आहे का? आणि शिंदेने ऐन वेळी सांगितलं. मग मागचं तुम्ही राष्ट्रवादीकडे आणि शिंदेचा पाठबळ घेता. हे कुठं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. आणि राहिला तो सांगोल्याचा प्रश्न. तिथं बी जर शहाजी बापून हवा तर दीपक साळुंकेला उमेदवार द्या, मग तिथं शेकापचा माणूस निवडून येईल. असं मताच्या विभागणीमध्ये असं काही झालंय आणि हे स्पष्टपणे दिसून येते. आणि दुसरा म्हणजे राहिला तो कार्यकर्ता हा बिथरलेला आहे. म्हणजे माणसं नेते एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे. विशेषतः भाजपचे लोक ज्याचा पहिल्यांदा जो विरोध होता की ह्यांना उमेदवारी, ते लोक कुठं प्रचारामध्ये सक्रिय होताना दिसले नाहीत. पण त्यांनी राहिले ते पक्षाचं काम केला. पण मूळ आतून काय झालं हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. आणि राहिला तो शहर उत्तरचा मतदारसंघ आणि शहर मध्यमध्ये मला वाटतं की हे आतून काही म्हणजे स्पष्टपणे आम्ही काही पुरावा देऊ शकत नाही. पण हे राजकारण आहे. राजकारणामध्ये आतून काही सेटिंग होतो किंवा हे माझं माणसं तुझ्याकडे देतो ह्या मतदारसंघात, तिथलं माणूस माझ्याकडे दे ह्या मतदारसंघात, मध्ये ह्या माणसाला मला आणायचं नाही. आणि तिथं होता तो प्रणिती शिंदेचा प्रतिष्ठेचा प्रश्न. जोपर्यंत प्रणिती शिंदे राज्य स्टार प्रचारक असल्यामुळे राज्याचा प्रचार संपून सोलापूरात येत नाही तोपर्यंत काँग्रेसचं काहीच दिसून येत नव्हतं. तो 4 नंबरला जाईल असं लोकांना. ज्यावेळी प्रणिती शिंदे येऊन त्यांची यंत्रणा लावली त्यावेळी कुठं हे निवडणूकमध्ये रंगत लागली. आणि आडम मास्तर जो आहे तो दरवेळी 10-15 हजाराच्या पुढे जात नव्हते. पण यंदा त्यांनी जो मतदारसंघ तो जो भाजपचा प्राबल्य असलेला प्रभाग होते 18, 19 किंवा त्यांचा पद्मशाली समाजचा त्या भागामध्ये फिरल्यामुळे हे भाजपचे मत ओढाओढीचं राजकारण झालं. त्यामुळे MIM येतो का असं पण भीती वाटू लागली. पण ही निवडणूक लोकसभेमध्ये हिंदू आणि मुस्लिम असा प्रभाग ह्या शहर मध्यमध्ये होता. त्या बेसवर जो देवेंद्र कोठेंचा जो स्टेटमेंट होता योगी आदित्यनाथ आल्यावर, तो स्टेटमेंटमुळे व्हायरल झाला आणि देवेंद्र कोठेंना पुढे त्यांचा समाज आणि ते गणित बघून त्यांनी यंग म्हणून भाजपमध्ये आणलं आणि त्यांच्यामध्ये एक शक्ती होती, त्यांच्यामुळे युवा शक्ती होती, त्यामुळे ते येतील असं वाटत होतं. पण निवडणूक हे प्रणिती शिंदे आणि शिवकुमार शिंदे आणि ह्यांनी रंगत आणली आणि MIMनी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि तो निवडणूक रंगत आहे. आणि दुसरा राहिला तो मध्यमध्ये ही दुरंगी लढत आहे. दुरंगी लढत मध्ये नाही उत्तरमध्ये शहर उत्तरमध्ये दुरंगी लढत आहे. महेश कोटे विरुद्ध विजयकुमार देशमुख म्हणजे भाजप आणि तुतारी. लोकांना हा तुतारी चिन्ह नवीन आहे. दरवेळी महेश कोटे एकदा शिवसेना सांगतायत, एकदा काँग्रेस सांगतात, आता तुतारी चिन्ह आहे. मग हा लोकांना दरवेळीचं चिन्ह जो आहे तो बदलून जातो.
महेश कोटेंचं सांगणं हे बदलून बदलून चिन्ह. ठीक आहे, त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला पण हात म्हणून सांगितलं ना. मग नंतर मागच्या वेळी होते ते अपक्ष होते, त्याच्यापूर्वी होते ते शिवसेना होते. म्हणजे त्यांची निवडणूक ही वारंवार चिन्ह बदलत आहे, तो एक विषय. आणि दुसरा तिथं विजय देशमुखांच्या बाबतीत मध्ये नाराजी आहे, तो व्यक्तिगत नाराजी त्यांनी स्वतःच्या मनगटावर आणि त्यांनी असलेल्या व्यक्तिगत संबंधामुळे त्यांनी निवडणूक खेचून आणली. जसं मुस्लिम मतं भाजपला मिळत नाही असं बोललं जात आहे, किंवा मराठ्यांची मतं भाजपला मिळत नाही असं बोललं जात आहे. ह्याच्यातले जो कार्यकर्ते त्यांनी हिरला आणि त्या लोकांना वळवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. आणि जो विरोधक होते त्यांना त्यांनी अंतर्गत थोडी थोडी त्यांनी नाराजी कमी करून आणि घरकुल मधले मतं जो हिंदुत्व मुद्द्यावर येणार होते त्या मतं खेचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण निवडणूक हे चुरशीची झाली. शहर उत्तरमध्ये वाढत होतं पण ही निवडणूक वन साईड होईल. पण पहिल्यांदा 3 वेळा ही वन साईड झालेली निवडणूक, यावेळी चुरशी झाली. पण शेवटी चुरशी झाली की नाही हे 23 तारखेला समजेल. एकंदर राजकारण बघितलं कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेचा आगामी महापालिकेमध्ये मला तिकीट मिळणार आहे म्हणून मी जोरानं काम केलो, त्या पाठबळावर मला काही आगामी महापालिकेमध्ये नगरसेवकचं तिकीट मिळेल किंवा मी क्लेम करू शकतो ह्या मतदारसंघात मी काम केलं, लीड दिलं, मला तिकीट द्या. ह्या बेसवर कार्यकर्ते पडलेत, नेते राहिले बाजूला पण कार्यकर्ते पडले. काही कार्यकर्ते नाराज होते पण नाराज कार्यकर्त्यांचं शेवटी तो नाराज असला तरी घरी बसला पण पक्षाशी प्रामाणिक राहिला, असं एकंदर चित्र आहे. पण एकूण बघितलं तर ही निवडणूक महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी नव्हती, बिघाडी आहे. हे महायुतीमध्ये महायुती नव्हती, त्याच्यामध्ये पण बिघाडी आहे, अशी निवडणूक आहे. पण शेवटी त्यांच्या पाठबळावर हे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झालेली नाही. ही निवडणूक झाली आरक्षण, मराठा आरक्षण फॅक्टर. आणि दुसरं लाडकी बहिणीचं करंट मोठ्या प्रमाणात हे आता दिसणार नाही तुम्हाला. 23 तारखेला हे लाडकी बहिणीचा जो करंट असतो तो सायलेंट मतदार म्हणतो आपण त्याला. आणि दुसरं झालं तर फ्लोटिंग मतदार. दर निवडणुकीमध्ये 10 ते 15 हजार हा फ्लोटिंग मतदार असतो. तुम्ही कुठलंही बघा, 10-15 हजार मतदार हा फ्लोटिंग असतो, इकडे जातो तिकडे असतो, तो अस्थिर असतो, जिथं हवा असते तिकडे जातं. त्यामुळे लाडकी बहिणीचा जो मतदार आहे तो एकदम अंडर करंट आहे. ही महायुतीला ताळणारा जो मतदार आहे हे जर वावगट होत नाही, महायुतीचं सरकार आलं तर हे लाडकी बहिणीचं सरकार आहे असं महायुतीवाल्यांनी बाळगावं. आणि पुढील जर 5 वर्षात तुम्ही असंच करत राहिलं तर हीच बहीण तुमच्यावर उलटतील यात मात्र शंका नाही. तर आपल्यासोबत आहेत पत्रकार सुदर्शन तेलंग सर. काय सांगाल या सगळ्या कालच्या झालेल्या मतदानाविषयी? तर तसं सध्या 288 जागा महाराष्ट्रात, तर मतदारसंघ आता त्या मानानं जवळजवळ 9.5-10 कोटीपर्यंत झालेला आहे. आणि ह्या 288 जागांसाठी जवळ 4.5 हजार उमेदवार उभारलेत. मग तर या सोलापूरबाबत बोलत असेल तर मला वाटतं सोलापूरमध्ये शहर मध्यमध्ये चुरशीची लढत झाली आहे आणि उत्तरमध्ये पण चुरशी लढत झाली. त्यामध्ये शहर उत्तरमध्ये हे कोठे तुतारी चिन्ह सगळीकडे म्हणजे दिसत होतं. कारण भाजपचं लोकांना थोडंफार नाराज आहेत त्याच्यावर. त्यामुळं शहर उत्तरमध्ये महेश कोटे यांना येणार अशी चर्चा आहे. आणि आता सोलापूरमध्ये आता हे काँग्रेस शेप बाजू घेतलेली आहे. त्यांनी जसं आता बाकीचे पक्ष ह्याच्यावर येत होते तसं काँग्रेसनं कुठेही दिसलेलं नाही आहे. कारण त्यांना फक्त खासदारी सीटच त्यांना महत्व होतं, आमदारीच त्यांना काय देणं नव्हतं. म्हणून काँग्रेस सोलापूरमध्ये पुढच्या भविष्यामध्ये कुठेही दिसणार नाही, संपण्यात जमा अशी चर्चा आहे लोकांमध्ये. एवढं मी बोलू. तर लोकसभेच्या वेळेस जरांगे फॅक्टर आपल्याला एक दिसून आला. जरांगे फॅक्टर सोबत M3 फॅक्टर, मागासवर्गीय, मुस्लिम आणि मराठा हा एक फॅक्टर चालला. तो विधानसभेला चालला का? काय वाटतं आपल्याला? लोकसभेत जसं जरांगे फॅक्टर चालला त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांनी सुरुवातीला उमेदवार उभं करण्याचं जाहीर केलं होतं, परंतु अचानकपणे त्यांनी तो निर्णय रद्द केला आणि आपल्याला जो हितकारक आहे त्या उमेदवाराला निवडून आणा आणि जो बाधक आहे त्याला पाडा असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील या 11 विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर हे निश्चित अंडर करंट म्हणून चालणारच आहे. जिथे जिथे प्रभाव आहे त्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील फॅक्टर हा प्रभावकारी ठरेल. आणि दुसरं M3 जो आहे मागासवर्गीय, मुस्लिम आणि मराठा, यामध्ये मागासवर्गीयाची जे हे आरक्षणाचा मुद्दा आहे,
वर्गीकरणाचा मुद्दा आहे, संविधान आहे, या माध्यमातून थोडंफार महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये ती मतं विभागली जातील. जी पूर्वी एक गटात तिकडे गेली होती ती आता ही दोघात विभागली जातील. आणि जरी जातीची आणि धार्मिक समीकरणं इथं जर भाषणामध्ये प्रचारात ऐरणीवर आली असली तरीही काही ठिकाणी व्यक्तिगत प्रभावाचा एकूण निवडणूक प्रचार झाला. व्यक्ती केंद्रित प्रचार यंत्रणा राबवल्याचंही इथं दिसून येतं. त्यामुळं सोलापूर शहराचा जर विचार केला तर हे M3 आणि जरांगे फॅक्टर हे प्रभावकारी ठरतील. एकंदरीतच जातीय समीकरणावर हे राजकारण गेलं का, किंवा धार्मिक जे शब्द बोलले गेले हिंदू मुस्लिमच्या ह्याच्यावर हे राजकारण खेळलं गेलं का, काय सांगाल याविषयी? नाही, हे या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभेला कसं मराठा समाज जो होता तो त्यांनी प्रभाव दाखवला, त्यामुळं महायुतीला फटका बसला. पण ह्या विधानसभेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला तुम्ही नाकारून चालणार नाही. कारण का, विधानसभेत जर बघितलं तर मला महायुतीचा उमेदवार नको म्हणणारे असे 2 मतदारसंघातले बघितलं. जर तुम्हाला माढ्यामध्ये जर बबनराव शिंदेना वाटलं असतं ते महायुतीकडनं उमेदवार किंवा त्यांच्या चिरंजीवला पाहिजे महायुतीकडनं आले असते, पण त्यांनी अपक्ष का लढला, हा मराठाचा फॅक्टर, त्यांना ती भीती वाटली असेल. दुसरा मुद्दा आहे तो करमाळ्याचा. संजय मामाला वाटलं असेल तर तो महायुतीमधनं त्यांना तिकीट दिले असते, पण त्यांनी पण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. कारण काय वाटला त्यांना, ते महायुतीचा आपल्याला फटका बसला आणि जरांगेंचा मराठा समाजाचा धोका बसेल. त्यामुळे आपण हे भाजपला जो पाडा, जो विषय होता तो जरांगेंचा देवेंद्र फडणवीसना पाडा, तो आम्हाला फटका बसतो म्हणून ते हे 2 उमेदवारांनी नाकारलेला स्पष्टपणे सोलापूर मतदारसंघामध्ये दिसतो. तिसरा झाला तो बार्शीतला, जो राजा राऊत विरुद्ध जरांगेंचा जो मध्यंतरी जो संघर्ष झाला, त्यामुळे सुद्धा त्यांनी भाजप नको म्हणून तिथं दुसऱ्या पक्षात जाऊन, म्हणजे जो एकनाथ शिंदे जे मराठा समाजाला थोडस त्याच्या विरुद्ध बोलत नाही जरांगे, त्यामुळे त्याचा सुद्धा तिथं म्हणजे 11 मध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर दिसून येतो. असं वाटल्यावर उमेदवारच वाढतो, लोकांना तर सोडा तो दुसरा. आणि तिसरा दक्षिण मध्ये जो आहे तो मराठा समाजाचे उमेदवार असल्यामुळे मराठा लोक तिकडे गेले. मराठा समाजाचा करंट जो आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही काल फिरताना बघितलं. उत्तर सोलापूरमध्ये मराठाचा प्राबल्य आहे त्या भागामध्ये दिसून येतो. जो मराठा फॅक्टर थोडासा आहे त्या भागामध्ये मराठा समाजाला कोणीही नाकारून चालत नाही हे दिसतं. दुसरा राहिला दलित आणि मुस्लिम, दुसऱ्या M फॅक्टर मध्ये. हा दलित आणि मुस्लिम हे मूळ पासून जो आहे चळवळीतले लोक ह्याच्यामध्ये दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळतील. ते बाबासाहेबांपासून आहे. तो चळवळीतला माणूस हा चळवळीच्या संघर्षाने विचार करत असतो. जो सत्ताधारीच्या बाजून नसतो तो संघर्ष, त्याचे शिका संघटित व्हा, संघर्ष करा ह्या भावनेनं काही लोक आज सुद्धा दलित चळवळीमध्ये काम करतात. त्या लोकांचं जो आहे तो त्यांचा विचार प्रभावानं जो आहे तो त्यांचा दिसणार आहे. चळवळीचं तुम्ही सांगताय तर त्या पद्धतीने BSPचे उमेदवार असतील, वंचितचे उमेदवार असतील, हे देखील शहर जिल्ह्यात उभारले होते. काय सांगाल? नाही, वंचित आणि हे आहे ना, तो त्यांची विचारधारा आहे. ते विचारधारेशी ते प्रामाणिक आहेत. ते लोक विचारधारा असल्यामुळे विचारधारेची लोक कमी असतील पण ते प्रभावशाली असतील, किंवा त्यांना आज काय बाहेर काय त्यांना जेलही माहित असतो, संघर्ष केलेला माहित असतो. ते लोकांसाठी झडत असतात. ते म्हणजे त्यांनी प्रपंच त्यागलेला माणूस असतो तो दलित चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि मुस्लिम समाज आहे तो दुसरा M फॅक्टर मध्ये चालतो. मुस्लिम समाज सुद्धा त्यांचं बघा तुम्ही, एक गट्टा मतदान असतं. मुस्लिमांचं एक दिसून आला पण शेवटी कितपत होईल माफ करा, पण मुस्लिम समाज हा किंग मेकर होऊ शकतो पण निवडून येऊ शकत नाही. तो प्रणिती शिंदेला निवडून येऊ शकतो पण त्यांच्या समाजाची मतं मतदाराला जिंकू शकत नाही. ही त्यांची शोकांतिका असेल होते. एकंदरीतच सोलापूर शहर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा कौल झालेली राजकीय परिस्थिती, झालेल्या मतदानाचे मुद्दे, जातीय समीकरण, धर्माचे समीकरण, लाडकी बहीण योजना यासह विविध मुद्द्यांचा आढावा सोलापूर शहरातील या जे पत्रकार आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. येणाऱ्या 23 तारखेला मतदारांनी कौल कुणाला दिलेला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नवराष्ट्रासाठी विशाल बांगे, सोलापूर.